गणित दिलेलं आहे बघा. एका परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 45% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर किती टक्के विद्यार्थी पास झाले असं म्हटलेलं आहे. बघा, तुम्ही त्या फालतू लोकांकडे बिलकुल लक्ष नका देऊ, ज्याच्यामध्ये ह्या टाईपच्या गणितामध्ये तुम्हाला फॉर्म्युला रट्टा मारायला सांगतात. कारण की ह्याच्यामध्ये कधी पास असतं, कधी नापास असतं, कधी पास असतं, कधी नापास असतं, काहीही होतं. मग त्या कंडिशनमध्ये माणसाचं डोकं कसं चक्रावून जातं. तर ह्याला सोपं गोष्ट आहे व्हेन डायग्राम. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह कन्सेप्ट वापरून सुद्धा तुम्ही अवघडातले अवघड गणित सहज सुटू शकता, जे आपण कोर्समध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आपण इथे जे गणित दिलेलं आहे त्याच्यावरती फोकस करूया. बघा, नापासच्या गोष्टी आहेत, सगळेच नापास आहेत. ठीक आहे, सगळेच नापास आहेत. त्याच्यामुळे इथे डोकं लावायची गरज नाही. मग गणित विषयात किती नापास झाले? तर एकूण 30% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. आणि इंग्रजी विषयात किती टक्के लोक नापास झाले? तर एकूण 45% विद्यार्थी नापास झाले. आणि दोन्ही विषयात मिळून किती टक्के विद्यार्थी नापास झाले? तर 20% विद्यार्थी नापास झाले. ठीक आहे. बघा, हा जो वर्तुळ काढला होता आपण, हा जो सर्कल काढलेला आहे, हा कशासाठी आहे? हा आहे गणित विषयाचा. हा टोटल कितीचा असायला पाहिजे? 30चा असायला पाहिजे. पण इथे 20 ऑलरेडी आहे, म्हणजे इथे जो भाग असणार आहे तो 10चा असेल. 10 + 20 30चा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथे लक्ष द्या. हा जो आहे, हा कोणता फेल होणाऱ्या लोकांसाठी आहे? हा आहे इंग्रजी विषयात फेल होणाऱ्यांसाठी. ठीक आहे. हा आहे इंग्रजी विषयात. ती टोटल किती आहे? 45. त्याच्यापैकी हा जो भाग आहे, एवढा पोर्शन आहे, तो 20चा आहे. मग उरलेला जो भाग आहे तो कितीचा असेल? तर तुम्ही म्हणाल की हा असेल 25चा, कारण की दोघं मिळून किती झाले पाहिजे? दोन्ही मिळून व्हायला पाहिजे होते 45. मग हा भाग असेल 25चा, कारण की 20 + 25 45. इकडे 20 + 10 पण किती होतं? 30 होतं. मग हे तिघंही मिळून किती लोक पास झाले, नापास झाले? बघा, 10 + 20 30, 30 + 25 55% एवढे लोक काय झालेले आहेत? नापास झालेले आहेत. एवढे लोक जर नापास झाले तर तुम्ही काय म्हणाल की किती विद्यार्थी पास झाले? तर 100पैकी 55% नापास झाले, तर 45% विद्यार्थी काय असतील त्याच्यामध्ये? पास झालेले असतील. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹179 पासनं आपल्या ॲपवरती प्रति महिना मेंबरशिप चालू केलेली आहे. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि कितीही टफ गणित आलं तर सोडवायचा नक्कीच प्रयत्न करा. कारण की आपण कुठल्याही गोष्टीला स्किप मारत नाही. धन्यवाद.